लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये भाव कर्म प्रक्रिया चालू आहे, बरोबर. तर काल आपण वाक्य रचनेचा विचार केला होता. आजही अवशिष्ट विचार करूया. बोला वाक्य. सह त्वाम अनुभवती. सह त्वाम अनुभवती. ठीक आहे का पुन्हा? बरं चला. तम घेतला असतं तर सह तम अनुभवती. सह तम अनुभवती. तो त्याचा अनुभव घेतो. तो त्याचा अनुभव घेतो. हा. तेन सह अनुभूयते. तेन सह अनुभूयते. तुझ्याद्वारे त्याचा. त्याच्याद्वारे त्याच्याद्वारे त्याचा अनुभव घेतला जातो. हा. सह तौ अनुभवती. सह तौ अनुभवती. तुझ्याद्वारे त्या दोघात तो सय तो त्या दोघाचा अनुभव करतो. हा. तो त्या दोघाचा अनुभव घेतो. तेन तौ अनुभूयते. तेन तौ अनुभूयते. अनुभूयेते. हा. अर्थ त्याच्याद्वारे त्या दोघांचा अनुभव घेतला जातो. त्याच्याद्वारे त्या दोघांचा अनुभव घेतला जातो. हा. सह तान अनुभवती. सह तान अनुभवती. तो त्या सर्वांचा अनुभव घेतो. तो त्या सर्वांचा अनुभव घेतो. तेन ते अनुभूयन्ते. तेन ते अनुभूयन्ते. वा. त्याच्याद्वारे त्या सर्वांचा अनुभव घेतला जातो. त्याच्याद्वारे त्या सर्वांचा अनुभव घेतला जातो. हा. पुढे. तौ तम अनुभवतः. हा. तौ तम अनुभवतः. त्या दोघांद्वारे त्याचा अनुभव घेतला जातो. त्या दोघांद्वारे कशाला? ते ते दोघं त्याचा अनुभव घेतात. हा. ताभ्याम सह अनुभूयते. हा. ताभ्याम सह अनुभूयते. त्या दोघांच्या द्वारे त्याचा अनुभव घेतला जातो. त्या दोघांकडून त्याचा अनुभव घेतला जातो. हा. तौ तौ अनुभवतः. तौ तौ अनुभवतः. ते दोघे त्या दोघांचा अनुभव घेतात. ते दोघे त्या दोघांचा अनुभव घेतात. ताभ्याम तौ अनुभूयते. ताभ्याम तौ अनुभूयेते. हा. त्या दोघांचा अनुभव घेतला. त्या दोघांकडून त्या दोघांचा अनुभव घेतला जातो. हा. पुढे. आजी आपने नहीं किया क्यों? हाँ, आगे इधर. हाँ बोलो भाई. तौ तान अनुभवतः. तौ तान अनुभवतः. ते दोघं त्याचा अनुभव घेतात. त्या सर्वांचा अनुभव घेतात. ते दोघं त्या सर्वांचा अनुभव घेतात. ताभ्याम. हा. ताभ्याम. ताभ्याम ते अनुभूयन्ते. ताभ्याम ते अनुभूयन्ते. ते दोघं त्या दोघांकडून त्या सर्वांचा अनुभव घेतला जातो. हा. त्या दोघांकडून त्या सर्वांचा अनुभव घेतला जातो. हा. ते तम अनुभवंती. ते तम अनुभवंती. त्या सर्वांच्या द्वारे तुझा अनुभव घेतला जातो. ते सर्व त्याचा अनुभव घेतात. त्याचा अनुभव घेतात. ते सर्व त्याचा अनुभव घेतात. हा. तैही सह अनुभूयते. तैही सह अनुभूयते. त्याच्याद्वारे त्या सर्वांकडून तुझा त्याचा अनुभव घेतला जातो. हा. तौ अनुभवन्ति. ते तौ अनुभवन्ति. ते सर्व त्या दोघांचा अनुभव करतात. हा. ते सर्व त्या दोघांचा अनुभव घेतात. तैहि तौ अनुभूयेते. हा. तैहि तौ अनुभूयेते. त्या सर्वांद्वारे त्या दोघा जणांचा अनुभव घेतला जातो. त्या सर्वांकडून त्या दोघांचा अनुभव घेतला जातो. हा. ते तान अनुभवन्ति. ते तान अनुभवन्ति. ते सर्व त्या सर्वांचा अनुभव घेतात. ते सर्व त्या सर्वांचा अनुभव घेतात. तैहि ते अनुभूयन्ते. तैहि ते अनुभूयन्ते. त्या सर्वांकडून त्या सर्वांचा अनुभव घेतला जातो. त्या सर्वांकडून त्या सर्वांचा अनुभव घेतला जातो. हा. पुढे. त्वं तम अनुभवसी. त्वं तम अनुभवसी. तू त्याचा अनुभव घेतोस. हा. तू त्याला अनुभवतोस. हा. त्वया सह अनुभूयसे. आहा. अनुभूयते. हा. त्वया सह अनुभूयते. तुझ्याकडून त्याचा अनुभव घेतला जातो. तुझ्याकडून तो अनुभवल्या जातो. हा. पुढे. त्वं तौ अनुभवसी. त्वं तौ अनुभवसी. तुझ्याकडून त्या दोघांचा अनुभव. तू त्या दोघांचा अनुभव घेतोस. त्वया तौ अनुभूयते. हा. त्वया तौ अनुभूयते. तुझ्याकडून त्या दोघांचा अनुभव. तुझ्याकडून त्या दोघांचा अनुभव घेतला जातो. हा. त्वं तान अनुभवसी. त्वं तान अनुभवसी. तुझ्याकडून त्याचा अनुभव म्हणजे तू त्याचा अनुभव घेतो.
तू त्याचा अनुभव घेतो त्याचं कसं काय? त्या सर्वांचा अनुभव घेतो तर ध्यान ठेवून करायचं ना का तू त्या त्या सर्वांचा अनुभव घेतोस. अनुभव घेतोस त्वया हम्म. ते त्वया ते अनुभूयन्ते त्वया ते अनुभूयन्ते. ते अर्थ तुझ्याकडून त्या सर्वांचा अनुभव घेतला जातो तुझ्याकडून त्या सर्वांचा अनुभव घेतला जातो. हा युवाम तम अनुभवतः युवाम तम अनुभवतः. अनुभवतः तुम्ही दोघे त्याचा अनुभव घेतात. तुम्ही दोघं त्याचा अनुभव घेतात. युवाभ्याम सह अनुभव येते. युवाभ्याम सह अनुभूयते. तुम्हा दोघांच्या द्वारे त्याचा अनुभव घेतला जातो. तुम्हा दोघांकडून त्याचा अनुभव घेतला जातो. युवाम तव अनुभवतः युवाम तौ अनुभवतः. तुम्ही दोघं त्या दोघा जणांचा अनुभव करता. तुम्ही दोघं त्या दोघांचा अनुभव करतात. युवाभ्याम तव अनुभूयते. युवाभ्याम तौ अनुभूयते. तुमच्या दोघांद्वारे त्या दोघा जणांचा अनुभव घेतला जातो. तुम्हा दोघांकडून त्या दोघांचा अनुभव घेतला जातो. युवाम तान अनुभवतः युवाम तान अनुभवतः. तुम्ही दोघे त्या सर्वांचा अनुभव घेतात. तुम्ही दोघं त्या सर्वांचा अनुभव घेतात. युवाभ्याम ते अनुभूयन्ते. युवाभ्याम ते अनुभूयन्ते. तुम्हा दोघांकडून त्या सर्वांचा अनुभव घेतला जातो. तुम्हा दोघांकडून त्या सर्वांचा अनुभव घेतला जातो. युयम तम अनुभवथ. युयम तम अनुभवतः. तुम्हा सर्वांकडून तुम्ही सर्व त्याचा अनुभव घेतात. तुम्ही सर्व त्याचा अनुभव घेतात. युष्माभिः सह अनुभूयते. युष्माभिः सह अनुभूयते. तुम्हा सर्वांकडून त्याचा अनुभव घेतला जातो. तुम्हा सर्वांकडून तो अनुभवला जातो. पुढे युयम तौ अनुभवत. युयम तौ अनुभवतः. तुम्ही सर्व त्या दोघांचा अनुभव घेता. तुम्ही सर्व त्या दोघांचा अनुभव घेतात. युष्माभिः तौ अनुभूयते. युष्माभिः तौ अनुभूयते. अर्थ तुम्ही सर्व त्या दोघांचा तुम्ही सर्व तुम्हा सर्वांकडून त्या दोघांचा अनुभव घेतला जातो. त्वं अहम यूयम तान अनुभवत. यूयम तान अनुभवत. तुम्हा सर्वांकडून त्या तुम्ही सर्व कर्तरी कर्मणी फरक कळतो का? तुम्ही सर्व त्या सर्वांचा अनुभव घेतात. तुम्ही सर्व त्या सर्वांचा अनुभव घेतात. युष्माभिः ते युष्माभिः ते अनुभवन्ते. अनुभूयन्ते. युष्माभिः ते अनुभूयन्ते. तुमच्या सर्वांकडून त्या सर्वांचा अनुभव घेतला जातो. तुमच्या सर्वांकडून त्या सर्वांचा अनुभव घेतला जातो. अहम तम अनुभवामी. अहम तम अनुभवामी. मी त्याचा अनुभव घेतो. मी त्याचा अनुभव घेतो. मया सह अनुभूयते. मया सह अनुभूयते. माझ्याद्वारे त्याचा अनुभव घेतला जातो. माझ्याकडून त्याचा अनुभव घेतला जातो. अहम तव अनुभवामी. अहम तौ अनुभवामी. मी त्या दोघांचा अनुभव घेतो. मी त्या दोघांचा अनुभव घेतो. मया तव अनुभूयते. मया तौ अनुभूयेते. माझ्याद्वारे त्या दोघांचा अनुभव घेतला जातो. माझ्याद्वारे त्या दोघांचा अनुभव घेतला जातो. अहम तान अनुभवामी. अहम तान अनुभवामी. मी त्या सर्वांचा अनुभव घेतो. मी त्या सर्वांचा अनुभव घेतो. मया ते अनुभूयन्ते. मया ते अनुभूयन्ते. माझ्याकडून त्या सर्वांचा अनुभव घेतला जातो. माझ्याकडून त्या सर्वांचा अनुभव घेतला जातो. आवाम तम अनुभवावह. आवाम तम अनुभवावह. आम्हा दोघांकडून आम्ही दोघं त्याचा अनुभव घेतो. आम्ही दोघं त्याचा अनुभव घेतो. आवाभ्याम सह अनुभूयते. आवाभ्याम सह अनुभूयते. आम्हा दोघांकडून त्याचा अनुभव घेतला जातो. आम्हा दोघांकडून त्याचा अनुभव घेतला जातो किंवा तो अनुभवला जातो. आवाम तौ अनुभवाव. आवाम तौ अनुभवावह. आमच्या दोघांकडून त्या दोघांचा अनुभव घेतो. आम्ही आम्ही दोघं त्या दोघांचा अनुभव घेतो. अवाभ्याम तौ अनुभूयन्ते. अवाभ्याम तौ अनुभूयेते. आमच्या दोघांकडून त्या दोघांचा अनुभव घेतो. आमच्या दोघांकडून त्या दोघांचा अनुभव घेतला जातो. अवाम तान अनुभवावह. आवाम तान अनुभवावह. आम्ही दोघं त्या सर्वांचा अनुभव घेतो. आम्ही दोघं त्या सर्वांचा अनुभव घेतो. अवाभ्याम ते अनुभूयन्ते. अवाभ्याम ते अनुभूयन्ते. आम्ही दोघं त्या सर्वांचा अनुभव घेतो. आम्हा दोघांकडून त्या सर्वांचा अनुभव घेतला जातो. वयम तम अनुभवामः. वयम तम अनुभवामः. आम्ही सर्व त्याचा अनुभव घेतो. आम्ही सर्व त्याचा अनुभव घेतो. अस्माभिः सह अनुभूयते. अस्माभिः सह अनुभूयते. आम्हा सर्वांच्या द्वारे त्याचा अनुभव घेतला जातो. आम्हा सर्वांकडून तो अनुभवला जातो. वयम तव अनुभवामः. वयम तौ अनुभवामः. आम्ही सर्वजण त्या दोघांचा अनुभव करतो. आम्ही सर्वजण त्या दोघांचा अनुभव घेतो. अस्माभिः तव अनुभूयते. अस्माभिः तौ अनुभूयेते. आम्हा सर्वांद्वारे त्या दोघांचा अनुभव घेतला जातो. आम्हा सर्वांकडून त्या दोघांचा अनुभव घेतला जातो.
वयम तान अनुभवामः वयम तान अनुभवामः आम्ही सर्व त्या सर्वांचा अनुभव घेतो आम्ही सर्व त्या सर्वांचा अनुभव घेतो अस्माभिः ते अनुभूयन्ते अस्माभिः ते अनुभूयन्ते सर्वांकडून त्या सर्वांचा अनुभव घेतात आम्हा सर्वांकडून ते सर्व अनुभवल्या जातात हा पुढे सह घटम अनुभवती सह घटम अनुभवती तो घट जाणला जातो तो घट अनुभवतो तो घटाचा अनुभव घेतो हा तेन घट अनुभूयते तेन घट अनुभूयते त्याच्याकडून घटाचा अनुभव घेतला जातो त्याच्याकडून घट अनुभवल्या जातो हा स घटव अनुभवती हा सह घटव अनुभवती तो दोन घटाचा अनुभव घेतो तो दोन घटाचा अनुभव घेतो तेन घटव अनुभव येते तेन घटव अनुभूयते त्याच्याकडून दोन घटे अनुभवले त्याच्याकडून दोन घट अनुभवले जातात हा सह घटान अनुभवती सह घटान अनुभवती तो घटाचा अनुभव घेतो तो घटाचा अनुभव घेतो घटांचा अनुभव घेतो घटांचा अनुभव घेतो तेन तेन घटः तेन घटा अनुभूयन्ते तेन घटाः अनुभूयन्ते त्याच्याकडून घटांचा अनुभव घेतला जातो त्याच्याकडून अनेक घटांचा अनुभव घेतला जातो हा तव घटम अनुभवतः तौ घटम ते अनुभवतः दोघे घटाचा अनुभव घेतात ते दोघे घटाचा अनुभव घेतात ताभ्याम घटः अनुभूयते ताभ्याम घट अनुभूयते त्या दोघांच्या द्वारे घटाचा अनुभव त्या घेतला दोघांकडून घटाचा अनुभव घेतला जातो तौ घटौ अनुभवतः ते दोघं जण दोन घटांचा अनुभव करतात ते दोघं दोन घटाचा अनुभव करतात घटवानुभव येते ताभ्याम घटौ अनुभूयेते त्या दोघांद्वारे दोन घटांचा अनुभव घेतला जातो त्या दोघांकडून दोन घटाचा अनुभव घेतला जातो तो घटान अनुभवतः तौ घटान अनुभवतः ते दोघे आणि घटाचा अनुभव करतात ते दोघे अनेक घटांचा अनुभव करतात ताभ्याम घटः अनुभूयन्ते ताभ्याम घटाः अनुभूयन्ते त्या दोघांकडून अनेक घटाचा अनुभव केला जातो त्या दोघांकडून अनेक घटांचा अनुभव घेतला जातो हा ते घटम अनुभवंती ते घटम अनुभवन्ते ते सर्व घटास अनुभवतात ते सर्व घटास अनुभवतात तैहि घट अनुभूयते तैहि घट अनुभूयते त्या सर्वांकडून घट अनुभवला जातो त्या सर्वांकडून घट अनुभवल्या जातो ते घटव अनुभवंती ते घटौ अनुभवन्ति ते सर्व दोन घटाचा अनुभव घेतात ते सर्व दोन घटाचा अनुभव घेतात ताई घटव अनुभव येते तैहि घटौ अनुभूयेते हा. त्या सर्वांकडून दोन घटाचा अनुभव त्या घेतात सर्वांकडून दोन घटाचा अनुभव घेतला जातो ते घटान अनुभवंती ते घटान अनुभवन्ति ते सर्व अनेक घटांचा अनुभव घेतात ते सर्व अनेक घटांचा अनुभव घेतात तैहि घटः अनुभूयन्ते तैहि घटाः अनुभूयन्ते ते सर्व अनेक घटा त्या सर्वांकडून अनेक घटांचा अनुभव घेतला त्या जातो सर्वांकडून अनेक घटांचा अनुभव घेतला जातो त्वम घटम अनुभवसी त्वम घटम अनुभवसी तू घटाचा अनुभव घेतोस तू घटास अनुभवतोस त्वया घटः अनुभूयते त्वया घटः अनुभूयते त्याच्याद्वारे तुझ्याकडून घटाचा अनुभव घेतला जातो तुझ्याकडून घट अनुभवल्या जातो त्वं घटव अनुभवसी त्वम घटौ अनुभवसी तू दोन घटाचा अनुभव तू करतो दोन घटाचा अनुभव घेतोस त्वया घटव अनुभव येते त्वया घटौ अनुभूयेते तुझ्याद्वारे दोन घटाचा अनुभव घेतला जातो तुझ्याकडून दोन घटाचा अनुभव घेतला जातो त्वं घटान अनुभवसी त्वम घटान अनुभवसी तू अनेक घटाचा अनुभवतोस तू अनेक घटाचा अनुभव घेतोस त्वया घटः अनुभूयन्ते त्वया घटाः अनुभूयन्ते तुझ्याकडून अनेक घटाचा अनुभव केला जातो. तुझ्याकडून अनेक घटांचा अनुभव घेतला जातो युवाम घटम अनुभवतः युवाम घटम अनुभवतः तुमच्या दोघांकडून तुम्ही दोघं घटास अनुभवतात तुम्ही दोघं घटास अनुभवतात युवाभ्याम घट अनुभूयते युवाभ्याम घटः अनुभूयते तुमच्या दोघांकडून घट अनुभवला जातो तुमच्या दोघांकडून घट अनुभवल्या जातो हा युवाम घटव अनुभवशी युवाम घटौ अनुभवतः तुम्ही दोघे दोन घट अनुभवतात तुम्ही दोघं दोन घटाचा अनुभव घेतात युवाभ्याम घटव अनुभव येते युवाभ्याम घटौ अनुभूयते तुमच्या दोघांकडून दोन घटाचा अनुभव घेतला जातो तुम्हा दोघांकडून दोन घट अनुभवल्या जातात युवाम घटान अनुभवत युवाम घटान अनुभवत अनुभवतः तुम्हा दोघांकडून अनेक तुम्ही दोघं अनेक घटांचा अनुभव घेतात आणि युवाभ्याम घटाः
अनुभूयन्ते युवाभ्याम घटः अनुभूयन्ते अनुभूयन्ते तुम्हा दोघांकडून अनेक घटांचा अनुभव घेतला जातो तुम्हा दोघांकडून अनेक घट अनुभवले जातात यूयम घटम अनुभवथ योयम घटम अनुभवथ तुम्ही सर्व घट अनुभवतात तुम्ही सर्व घट अनुभवता युष्माभिः घटः अनुभूयते युष्माभिः घटः अनुभूयते तुम्हा सर्वांच्या द्वारे घट अनुभवल्या जातो तुम्हा सर्वांकडून घट अनुभवल्या जातात यूयम घटाव अनुभवतः यूयम घटौ अनुभवथ तुम्ही सर्वजण दोन घट अनुभवता तुम्ही सर्वजण दोन घट अनुभवतात युष्माभिः घटाव अनुभूयते युष्माभिः घटौ अनुभूयते तुम्हा सर्वाद्वारे दोन घट अनुभवल्या जातात तुम्हा सर्वांकडून दोन घट अनुभवल्या जातात यूयम घटान अनुभवत यूयम घटान अनुभवथ तुम्ही सर्व अनेक घटास अनुभवता तुम्ही सर्व अनेक घटांचा अनुभव घेतात युष्माभिः घटाः अनुभूयन्ते युष्माभिः घटः अनुभूयन्ते तुम्हा सर्वांकडून अनेक घटाचा अनुभव केला जातो तुम्हा सर्वांकडून अनेक घटांचा अनुभव घेतला जातो हा अहम घटम अनुभवामी अहम घटम अनुभवामी मी घटास जाणतो मी घटास अनुभवतोस मया घटः अनुभूयते मया घट अनुभूयते माझ्याकडून घट जाणला जातो माझ्याकडून घट अनुभवल्या जातो अहम घटौ अनुभवामी अहम घटौ अनुभवामी माझ्याकडून घट अनुभवलं मी घट अनुभवतो मी दोन घट अनुभवतो दोन घटांना अनुभवतोस मया घटौ अनुभूयते मया घटौ अनुभूयेते माझ्याकडून दोन घट अनुभवले जातात माझ्याकडून दोन घट अनुभवले जातात अहम घटान अनुभवामी अहम घटान अनुभवामी मी अनेक घटांचा अनुभव घेतो मी अनेक घटांचा अनुभव घेतो मया घटः अनुभूयन्ते मया घटः अनुभूयन्ते माझ्याकडून अनेक घटांचा अनुभव घेतला जातो माझ्याकडून अनेक घटांचा अनुभव घेतला जातो आवाम घटम अनुभवावह आवाम घटम अनुभवावह आम्ही दोघं घटाचा अनुभव घेतो आम्ही दोघं घटाचा अनुभव घेतो आवाभ्याम घटः अनुभूयते अवाभ्याम घटः अनुभूयते आम्हा दोघांकडून घटाचा अनुभव घेतला जातो आम्हा दोघांकडून घट अनुभवल्या जातो आवाम घटव अनुभवावह आवाम घटौ अनुभवावह आम्ही दोघे दोन घटाचा अनुभव करतो आम्ही दोघं दोन घटाचा अनुभव करतो आवाभ्याम घटव अनुभूयते आवाभ्याम घटौ अनुभूयेते आमच्या दोघांद्वारे दोन घटाचा अनुभव घेतला जातो आमच्या दोघांकडून दोन घटाचा अनुभव घेतला जातो आवाम घटान अनुभवावः आवाम घटान अनुभवावह आम्ही दोघे अनेक घटास अनुभव आम्ही दोघे अनेक घटांचा अनुभव घेतो आवाभ्याम घटाः अनुभूयन्ते आवाभ्याम घटौ अनुभूयेते नाही घटान अनुभूयन्ते आवाभ्याम घटाः अनुभूयन्ते हा आम्हा दोघांकडून अनेक घट अनुभवले जातात हा वयम घटम अनुभवामः वयम घटम अनुभवामः आम्ही सर्व घटास अनुभवतो आम्ही सर्व घटास अनुभवतो अस्माभिः घटः अनुभूयते अस्माभिः घट अनुभूयते आमच्या सर्वांकडून घट अनुभवल्या आम्हा सर्वांकडून घट अनुभवल्या जातो वयम घटौ अनुभवामः वयम घटौ अनुभवामः आम्ही सर्व दोन घटाचा अनुभव घेतो आम्ही सर्व दोन घटाचा अनुभव घेतो अस्माभिः घटौ अनुभूयते अस्माभिः घटौ घटौ अनुभूयते अनुभूयेते आम्ही आमच्या सर्वांकडून दोन घटाचा अनुभव घेतला जातो आम्हा सर्वांकडून दोन घटाचा अनुभव घेतला जातो वयम घटान अनुभवन्ति वयम घटान वयम घटान अनुभवामः वयम घटाः अनुभवामः आम्ही सर्व अनेक घटांचा अनुभव घेतो आम्ही सर्व अनेक घट अनुभवतो अस्माभिः घटाः अनुभूयन्ते अस्माभिः घटाः अनुभूयन्ते आम्ही सर्व अनेक घटा आमच्या सर्वांकडून अनेक घटांचा अनुभव घेतला जातो आम्हा सर्वांकडून अनेक घट अनुभवले जातात हा पुढे सह रमाम अनुभवती सह रमाम अनुभवती तो रमाला अनुभवतो तो रमेश अनुभवतोस हा. तेन रमाम अनुभूयते तेन रमाम कसं काय रमा तेन रमा रमा रमाम रमी रमा प्रथमा होईल ना मग रमाची हा रमा होईल कर्मणीमध्ये रमाची प्रथमा होईल हो मग तेन तेन रमा रमा अनुभूयते अनुभूयते हा त्याच्याद्वारे रमा अनुभवल्या जाते त्याच्याकडून रमा अनुभवल्या जाते हा सह रमे अनुभवती से सह रमे अनुभवती तो रमाचा तो दोन रमाचा अनुभव करतो. रमेचा रमा मतलब लक्ष्मी संपत्ती दोन प्रकार संपत्ती आहे बापाची पण सासऱ्याची पण हा तो दोन रमेचा अनुभव घेतोस हा. तेन रमे अनुभूयते तेन रमे अनुभूयेते त्याच्याद्वारे दोन रमाचा अनुभव घेतला जातो. त्याच्याकडून दोन रमेचा अनुभव घेतला जातो सह रामः अनुभवति
सह रमाः अनुभवति तो अनेक रमेचा अनुभव घेतो. तो अनेक रमेंचा अनुभव घेतो. तेन रमाः अनुभूयन्ते. तेन रमाः अनुभूयन्ते. त्याच्याकडून अनेक रमेचा अनुभव घेतला जातो. त्याच्याकडून अनेक रमेंचा अनुभव घेतला जातो. तौ रमाम अनुभवतः. तो रमा अनुभवतः. हे दोघं रमेश जाणतात. जाणतात नाही, अनुभवतात. हा, ते दोघं रमेश अनुभवतात. हा. ताभ्याम रमा ताभ्याम रमा अनुभूयते. अनुभूयते. त्या दोघांकडून रमेचा अनुभव घेतला जातो. त्या दोघांकडून रमा अनुभवल्या जाते. हा. तौ रमे अनुभवत. तौ रमे अनुभवतः. ते दोघे दोन रमांना ते अनुभवतात. दोघे दोन रमेचा अनुभव घेतात. ताभ्याम रमे अनुभूयते. ताभ्याम रमे अनुभूयते. भूयेते. हा. त्या दोघांकडून त्या दोन रमेचा अनुभव घेतला जातो. त्या दोघांकडून दोन रमेचा अनुभव घेतला जातो. हा. तौ रमाः अनुभवतः. तौ रमाः अनुभवतः. ते दोघं अनेक रम्याचा अनुभव घेतात. हा, ते दोघं अनेक रमेचा अनुभव घेतात. ताभ्याम रमाः अनुभूयन्ते. ताभ्याम रमाः अनुभूयन्ते. ते दोघं त्या दोघांकडून अनेक रम्यांचा अनुभव घेतला जातो. त्या दोघांकडून अनेक रमेचा अनुभव घेतला जातो. ते रमाम अनुभवंती. ते रमाम अनुभवन्ति. त्या सर्वांकडून रमा अनुभवल्या जाते. त्या सर्वांकडून रमा अनुभवल्या जाते. ते सर्व रमा अनुभवतात. ते सर्व रमा अनुभवतात. हा. तैहि रमा अनुभूयते. तैहि रमा अनुभूयते. त्या सर्वांकडून रमा अनुभवल्या त्या जाते. सर्वांकडून रमा अनुभवल्या जाते. ते रमे अनुभवन्ति. ते रमे अनुभवन्ति. ते सर्वजण दोन रमाचा अनुभव करतात. ते सर्वजण दोन रमांचा अनुभव करतात. तैहि रमे अनुभूयेते. तैहि रमे अनुभूयेते. त्या सर्वाद्वारे दोन रमा अनुभवल्या जातात. त्या सर्वांकडून दोन रमा अनुभवल्या जातात. ते रमाः अनुभवन्ति. ते रमाः अनुभवन्ति. त्या सर्वांकडून अनेक रमेचा अनुभव घेतला जातो. त्या सर्वांकडून नाही, ते सर्व अनेक रमेंचा अनुभव घेतात. तैहि रमाः अनुभूयन्ते. तैहि रमाः अनुभूयन्ते. त्या सर्वांकडून दोन रमेचा अनुभव. त्या सर्वांकडून अनेक रमेंचा अनुभव घेतला जातो. हा. त्वम रमाम अनुभवसी. त्वम रमाम अनुभवसी. तू रमेश अनुभवतोस. तू रमेश अनुभवतोस. त्वया रमा अनुभूयते. त्वया रमा अनुभूयते. तुझ्याकडून रमेश रमा अनुभवले जाते. तुझ्याकडून रमा अनुभवल्या जाते. हा. पुढे पुढे. त्वम रमे अनुभवसी. त्वम रमे अनुभवसी. तू रमेश जाणतो. दोन रमेश अनुभवतोस. त्वया रमे अनुभूयेते. त्वया रमे अनुभूयेते. तुझ्याकडून दोन रमेश जाणले जाते. तुझ्याकडून दोन रम्याचा अनुभव घेतला जातो. हा. त्वम रमाः अनुभवसी. त्वम रमाः अनुभवसी. तू अनेक रमांचा अनुभव घेतो. तू अनेक रमेंचा अनुभव घेतो. त्वम रमाः अनुभवसी. रमा कुठलं पद आहे? रमाः द्वितीयाचं बहुवचन. हा, ठीक आहे, बोल. आणि त्वया रमाः अनुभूयन्ते. त्वया रमाः अनुभूयन्ते. तुझ्याकडून अनेक रमांचा अनुभव घेतला जातो. तुझ्याकडून अनेक रमेंचा अनुभव घेतला जातो. तर त्वया रमाः अनुभूयन्ते. रमाः कुठलं पद आहे? प्रथमेचं बहुवचन. प्रथमेचं बहुवचन. हा. युवाम रमाम अनुभवतः. युवाम रमाम अनुभवतः. तुम्ही दोघं रमांचा अनुभव घेता. तुम्ही दोघं रमेचा अनुभव घेतात. युवाभ्याम रमाम अनुभूयते. युवाभ्याम रमा रमा अनुभूयते. अनुभूयते. हा. तुम्हा दोघांच्या द्वारे रमाचा अनुभव घेतला जातो. तुम्हा दोघांकडून रमा अनुभवल्या जाते. हा. युवाम रमे अनुभवतः. युवाम रमे अनुभवतः. तुम्ही दोघे जण दोन रमाचा अनुभव तुम्ही करतात. दोघे जण दोन रमेचा अनुभव घेतात करतात. युवाभ्याम रमे अनुभूयेते. युवाभ्याम रमे अनुभूयेते. तुमच्या दोघाद्वारे दोन रमेचा अनुभव घेतला जातो. तुम्हा दोघांकडून दोन रमेचा अनुभव घेतला जातो. युवाम रमाः अनुभवतः. युवाम रमाः रमाः अनुभवतः. अनुभवतः. तुम्ही दोघे अनेक रमेचा अनुभव. हा. तुम्ही दोघे अनेक रमेचा अनुभव घेतात. हा. युवाभ्याम रमाः अनुभूयन्ते. युवाभ्याम रमाः अनुभूयन्ते. तुम्हा दोघांकडून अनेक रमेचा अनुभव घेतला जातो. तुम्हा दोघांकडून अनेक रमेचा अनुभव घेतला जातो. युयम रमाम अनुभवथ. युयम रमाम अनुभवतः. तुम्ही सर्व रमेश अनुभवतात. तुम्ही सर्व रमेश अनुभवतास. विष्माभिः रमा अनुभूयते. युष्माभिः रमा अनुभूयते. तुम्हा सर्वांकडून रमा अनुभवल्या जाते. तुम्हा सर्वांकडून रमा अनुभवल्या जाते. युयम रमे अनुभवत. युयम रमे
अनुभवथ तुम्ही सर्व दोन रमेचा अनुभव घेता तुम्ही सर्व दोन रमेचा अनुभव घेतात युष्माभिही रमे अनुभूयते युष्माभि रमे अनुभूयेते तुम्हा सर्वांकडून दोन रमेचा अनुभव घेतला तुम्हा सर्वांकडून दोन रमेचा अनुभव घेतला जातो यूयम रमः अनुभवथ यूयम रमाः अनुभवत तुम्हा सर्वांकडून अनेक रमांचा अनुभव घेतात घेतला जातो नाही तुम्हा घेतात. सर्व तुम्ही सर्व अनेक रमेचा अनुभव घेतात युष्माभिही रमाः अनुभूयन्ते युष्माभि रमा अनुभूयन्ते तुम्हा सर्वांकडून युष्माभि रमाः अनुभूयन्ते हा. तुम्हा सर्वांकडून अनेक रमांचा अनुभव घेतला तुम्हा जातो सर्वांकडून अनेक रमेचा अनुभव घेतला जातो अहम रमाम अनुभवामी अहम रमाम अनुभवामी मी रमेचा अनुभव घेतो मी रमेचा अनुभव घेतो मया रमा अनुभूयते मया रमा अनुभूयते माझ्याद्वारे माझ्याकडून रमा अनुभवले जाते माझ्याकडून रमा अनुभवल्या जाते अहम रमे अनुभवामी अहम रमे अनुभवामी मी दोन रमेचा अनुभव करतो मी दोन रमेचा अनुभव घेतो मया रमे अनुभव येते मया रमे अनुभूयेते माझ्याद्वारे दोन रमाचा अनुभव घेतो माझ्याद्वारे दोन रमेचा अनुभव घेतला जातो अहम रमाः अनुभवामि अहम रमाः अनुभवामी मी अनेक रमेचा अनुभव घेतो मी अनेक रमेचा अनुभव घेतो मया रमाः अनुभूयन्ते मया रमाः अनुभूयन्ते अनुभूयन्ते माझ्याकडून अनेक रमेचा अनुभव घेतला जातो माझ्याकडून अनेक रमेचा अनुभव घेतला जातो आवाम रमाम अनुभवावह आवाम रमाम अनुभवावह आम्हा दोघांकडून आम्ही दोघं रमे रमे- रमाचा रमेचा अनुभव घेतो आवाभ्याम अवाभ्याम रमा रमा अनुभूयते अनुभूयते आम्हा दोघांकडून रमा जाणल्या जाते आम्हा दोघं रमा अनुभवले जाते काय चाललंय आवाम रमे अनुभवाव आवाम रमे अनुभवावह आम्ही दोघे दोन रमेचा अनुभव घेतो आम्ही दोघं दोन रमेचा अनुभव घेतो आवाभ्याम रमे अनुभूयते अवाभ्याम रमे अनुभूयेते आम्हा दोघांकडून दोन रमेचा अनुभव घेतला आम्हा जातो दोघांकडून दोन रमेचा अनुभव घेतला जातो आवाम रमाः अनुभवावः आवाम रमाः अनुभवावह आम्ही दोघे अनेक रमांचा अनुभव घेतो आम्ही दोघे अनेक रमेचा अनुभव घेतो अस्माभिः अहं अवाभ्याम रमाः अनुभूयन्ते अवाभ्याम रमाः अनुभूयन्ते आमच्या दोघांकडून अनेक रमांचा अनुभव घेतला जातो आम्हा दोघांकडून अनेक रमेचा अनुभव घेतला जातो वयम रमाम अनुभवामः वयम रमाम अनुभवामः आम्ही सर्व रमा अनुभवतो आम्ही सर्व रमास अनुभवतोस अस्माभिः रमा अनुभूयते अस्माभिः रमा अनुभूयते आम्हा सर्वांकडून रमा अनुभवल्या जाते आम्हा सर्वांकडून रमा अनुभवल्या जाते वयम रमे अनुभवामः वयम रमे अनुभवामः आम्ही सर्वजण दोन रमेचा अनुभव करतो आम्ही सर्व दोन रमेचा अनुभव करतो अस्माभिः रमे अनुभव येते अस्माभिः रमे अनुभूयेते आमच्या सर्वांद्वारे दोन रमाचा अनुभव घेतला जातो आम्हा सर्वांकडून दोन रमेचा अनुभव घेतला जातो वयम रमाः अनुभवामः वयम रमाः अनुभवामः आम्ही सर्व अनेक रमेचा अनुभव घेतो आम्ही सर्व अनेक रमेचा अनुभव घेतो अस्माभिः रमाः अनुभूयन्ते अस्माभिः रमाः अनुभूयन्ते आम्हा सर्वांकडून अनेक रमाचा अनुभव घेतला जातो आम्हा सर्वांकडून अनेक रमेचा अनुभव घेतला जातो हा सहमाम अनुभवती काय काय हा अहम मी विद्येचा अनुभव घेतो बोला वाक्य अहम मी विद्येचा अनुभव घेतो अहम विद्याम अनुभवती अहम विद्याम अनुभवामी माझ्याकडून विद्येचा अनुभव घेतला जातो मया विद्या अनुभूयते अनुभवामी अनुभूये एक वचन आहे जी अनुभूये मया विद्या विद्या अनुभूयते. अनुभूयते माझ्याकडून रमा अनुभवल्या जाते माझ्याकडून विद्या अनुभवल्या जाते माझ्याकडून विद्या अनुभवल्या जाते हा जी पुढं विद्या मला अनुभवते विद्या मया विद्या मला अनुभवते विद्या माम अनुभूयते विद्या माम अनुभवती अनुभवती विद्या मला अनुभवते आहे की नाही विद्याकडून मी अनुभवल्या जातो विद्या
विद्यया अहम अहम अनुभवामि अनुभूये विद्यया अहम अनुभूये, विद्येकडून मी अनुभवल्या जातो. ठीक आहे ना. तो किंवा मी तुला अनुभवतो. मी तुला अनुभवतो. अहम त्वाम अनुभवसि. अहम त्वाम अनुभवामि. अहम त्वाम अनुभवामि. मी तुझा अनुभव घेतो. मी तुला अनुभवतोस. हा मया मया त्वाम त्वम अनुभूयसे. हा मया त्वम अनुभूयसे. माझ्याकडून तुझा अनुभव घेतला जातो. माझ्याकडून तू अनुभवल्या जातोस. तू मला अनुभवतोस. त्वम माम अनुभवसी. त्वम माम अनुभवसी. तू मला अनुभवतोस आहे की नाही. हा त्वया हम्म. अहम अनुभूये. त्वया अहम अनुभूये. तुझ्याद्वारे मी अनुभवले जातो. तुझ्याकडून मी अनुभवल्या जातो आहे की नाही. तुम्ही माझा अनुभव घेतात. यूयम माम अनुभवथ. यूयम माम अनुभवत. अर्थ तुम्ही माझा अनुभव घेतात. हा कर्मणी युष्माभिः युष्माभिः अहम अहम अनुभूयेथे. पुन्हा विचार करून. युष्माभिः अहम अनुभूये. हा युष्माभिः अहम अनुभूये. तुमच्या दोघांद्वारे माझा अनुभव. युष्माभिः तुमच्या सर्वांद्वारे. तुम्हा सर्वांकडून मी अनुभवल्या जातो. लक्षात येऊ राहिले की नाही. हा देवदत्त यज्ञदत्ताला जाणतो अनुभवतो. देवदत्त यज्ञदत्तम अनुभवती. देवदत्त यज्ञदत्तम अनुभवती. अनुभवती. हा देवदत्त यज्ञदत्त देवदत्तेन यज्ञदत्त अनुभवती. अनुभूयते. देवदत्तेन यज्ञदत्त अनुभूयते. देवदत्ताकडून यज्ञदत्त अनुभवल्या जातो. बरोबर आहे की नाही. हे झालं फक्त लट लकाराला घेऊन आनंदाला घेऊन किती वाक्य झाले. 27 झाले नाही तर 27 आणि 54 आहे की नाही. अनुभवती लट लकाराला घेऊन. आता समजा सह तसंच ठेवायचं, आनंद तसंच ठेवायचं आणि अनुभवती लट आहे की नाही. लटच्या जागी काय करायचं लिट. काय जी लिट करा. हे कल्पना करा. लीट लाकार माहिती ना. काल त्या दिवशी आपण दाई लाकारामध्ये बोललो ना अनुभवतीचे रूप. तर लीट लाकार घेतला तर सह आहे की नाही. तर आनंदम लीट लकाराला घेऊन किती वाक्य तयार होतील. कर्तरीचे 27 आणि कर्मणीचे 27 आहे की नाही 54. आणि पुन्हा मग माम त्वाम तम घटम रमाम. लीट लाकाराला घेऊन 270. लूट लाकाराला घेऊन 270. काय रूटला घेऊन 270. बघा एक धातू आपण किती वर्ष करू शकतो. 27 हा 27 हा कळलं की नाही. कितीतरी वाक्य होतात. अनंत वयाच्या वयावरती एकच धातूला घेऊन आहे की नाही. पुन्हा अनेक त्याच्यामध्ये बदल करता येतो ना. एक विशेषण जोडलं आनंदाचं झाले वाक्याचे बदल. लक्षात आलं. एक दिशा म्हणून झालंय थोडस. ठीक आहे करायचं खूप आहे. चला जाऊया पुढे. मग झालं ना आता. लक्षात आली की दिशा. कळलं कसा प्रयोग केला जाते. चला मग आता पुढे काय आहे. तर काल आपण निजंताचे कर्मणी रूप बघितले होते. बरोबर. निच प्रत्ययांत जो धातू त्याचे कर्मणीमध्ये कसे रूप होतात याचा विचार केला. आता सन्नंत सन प्रत्यय केलाय की नाही. सन प्रत्यय केलाय ना. सन प्रत्यय धातूला जोडल्यानंतर पुन्हा नव्याने धातू संज्ञा होते. आणि धातू संज्ञा झाली की मग त्याचे कर्तरित रूप आपण चालवले. आता कर्मणीत कसे रूप होतात त्याचा विचार करायचा आहे. ठीक आहे. तर भू धातू आहे. इच्छा अर्थामध्ये सन प्रत्यय करायचा आहे. इच्छा अर्थामध्ये कोणत्या सूत्राने सन प्रत्यय होत असतो जी. धातो कर्मण समान कर्तृकादिच्छायाम वा या सूत्राने सन प्रत्यय होतो. संयंगो सूत्राने द्वित्वादी कार्य होऊन रूप तयार होतं भूभूष. हे सन्नंत रूप आहे. भूभूष
आता त्याची सनाद्यंता धातव धातू संज्ञा लिहून ठेवा. बुभूष हे सन प्रत्ययांत रूप आहे. आता सनाद्यंता धातव या सूत्राने धातू संज्ञा बुभूषची धातू संज्ञा कोणत्या सूत्राने सनाद्यंता धातव. बरोबर आहे ना. आता आपल्याला धातू झाला कोण बुभूष बरोबर. त्याच्या पुढे आणायचा लकार लट. पण कोणत्या अर्थात आणायचा आहे जी कर्म अर्थामध्ये. ल कर्मणीची भावीच्या कर्मकेभ्य सूत्राच्या आधाराने कर्म अर्थामध्ये आणा कोण लट. लटचा ल स्थिती राहील बुभूष अधिक ल. एक नियम लिहून घ्या. अकर्मक प्रकृतिकाः तु अकर्मक प्रकृतिकाः तु सन्नन्ताः सन्नन्ताः अकर्मकाः एव. सन्नन्ताः अकर्मकाः एव अर्धविराम. सकर्मकाः तु सन्नन्ताः सकर्मकाः तु सन्नन्ताः सकर्मकाः भवन्ति. झालं. ध्यानात घ्या. हा नियम आहे. प्रश्न हा चालला की सन्नंत सन प्रत्यांत धातू झाला की नाही. कोण धातू इथं बुभूष आहे की नाही. सनाद्यंत धातवने धातू संज्ञा आहे. त्याच्या पुढे आता लट आणायचा. पण कोणत्या अर्थात लट आणायचा हा प्रश्न चालू होता. तर कर्तरीमध्ये तर रूप सिद्ध केले होते आपण बुभूषती वगैरे. आता कर्मार्थामध्ये लट येईल लकार येतील का भाव अर्थात लकार येतील हा प्रश्न बुभूषच्या पुढे. बरोबर आहे की नाही. निजंताचं तसं नव्हतं. निजंतामध्ये काय होतं अकर्मक धातू सुद्धा सकर्मक होऊन जात होते म्हणून कर्मणीमध्ये प्रयोग होत होता. बरोबर आहे की नाही. पण सन्नंताचं कसं आहे मग. मूळ धातू जर अकर्मक असेल तर सन प्रत्ययांत धातूच्या पुढे सुद्धा लकार अकर्मक राहणार. तो सकर्मक होत नाही. अकर्मक मूळचा असेल तर सन प्रत्ययांत होऊन सुद्धा तो अकर्मकच राहतो. आणि मूळ धातू जर सकर्मक असेल तर सन प्रत्यय झाल्यानंतर सुद्धा तो सकर्मकच राहतो. लक्षात आलं की नाही. मूळ धातू जर अकर्मक असेल तर सन्नंत सुद्धा अकर्मक. मूळ धातू सकर्मक असेल तर सन्नंत सुद्धा सकर्मक. बरोबर आहे की नाही. लिहिलं काय नियम. अकर्मक प्रकृतिकाः तु सन्नन्ताः. सन्नंत जे आहे पण त्याची प्रकृती म्हणजे मूळ धातू जर अकर्मक असेल अकर्मक प्रकृतिकाः तु सन्नन्ता अकर्मका एव तर त्या अकर्मकच राहतात. आणि सकर्मकाः सन्नन्ता तु सकर्मका. मूळ प्रकृती मूळ धातू जर सकर्मक असेल तर सन्नंत झाल्यावर सुद्धा लक्षात आलं एवढं. आता बुभूष याची धातू संज्ञा झाली की नाही. कोणत्या सूत्राने सनाद्यंता धातवा धातू आहे तो. आता त्याच्या पुढे लकार आता कोणत्या अर्थाने देतील बरं. भू धातू कसा आहे सकर्मक आहे का अकर्मक आहे. अकर्मक आहे. आणि म्हणून सन प्रत्यय झाल्यावर सुद्धा भू धातू कसा राहणार अकर्मकच राहणार. आणि जर अकर्मक असेल तर अकर्मकाच्या पुढे लकार कोणत्या कोणत्या अर्थात येत असतात. कर्ता आणि भाव. तर कर्तामध्ये होऊन गेले. आता भाव अर्थात येणार मग आहे की नाही. बुभूष याच्या पुढे लकार येणार कर्मार्थात नाही येणार का भाव अर्थात येणार. का बरं मूळ प्रकृती कर्मक आहे. बरोबर. मग चला आणा लकार. वर्तमानी लटने ल आला. मग स्थिती होईल बुभूष अधिक लट. वर्तमान लटने लट. ठीक आहे.
लटचा राहील ल. आता लच्या ठिकाणी कोणता प्रत्यय होणार मग? भाव कर्मणो. भाव मध्ये आणि कर्मार्थामध्ये आत्मनेपदीच प्रत्यय होतात. मग धातू कोणतेही पदात असो काही घेणं देणं नाहीये. मग कोणता प्रत्यय होणार? त. प्रथम पुरुष एक वचन त. आणि भावमध्ये रूप आपण करतो आहोत. भावमध्ये रूप फक्त कुठं तयार होतं? प्रथम पुरुष एक वचनातच होतं. द्विवचन आणि अन्य पुरुषात होत नाही. बरोबर आहे की नाही? एक एक रूप सिद्ध होणार. स्थिती काय बनली? बुभूष अधिक त आहे की नाही? तिंशित सार्वधातुकम. तची सार्वधातुक संज्ञा. मग सार्वधातुके यक. यक करा. यकचा राहील य विकरण. स्थिती झाली बुभूष अधिक य अधिक त. बुभूष अधिक य अधिक त. बरोबर. आर्धातुकम शेष. यकची आर्धातुक संज्ञा. अतो लोप. शकारोत्तरवर्ती आकाराचा लोप. अतो लोप सूत्राने. स्थिती आहे बुभुष य त. बुभुष अधिक य अधिक त. बरोबर. जोडून द्या. बुभुष्यता ती आत्मनेपदानाम टे. झालं लोक तयार. काय रूप बनलं? बुभुष्यते. काय जी? बुभुष्यते. याचा वाक्य प्रयोग करायला ठरलं काय वेळेवर वाक्य तयार कोण सांगतं? बुभुष्यते शब्द दिलाय तुम्हाला आणि वाक्य बना असं सांगितलंय. देवदत्तेन बुभुष्यते. शाबास. देवदत्तेन बुभुष्यते. भावामध्ये आहे ना. भावामध्ये म्हटलं की करता तृतीयच जाणार. कर्म तर नसतंच. देवदत्तेन बुभुष्यते अर्थ काय होईल बरं? सन प्रत्यय हुआ आहे पण त्या अर्थामध्ये इच्छा अर्थ झालाय ना. आणि त्याला आता भावमध्ये प्रयोग झालाय. बुभुष्यतीचा अर्थ काय? देवदत्त बुभुष्यती म्हणजे काय? देवदत्त होण्याची इच्छा करतो. बरोबर आहे की नाही? मग आता देवदत्तेनं बुभुष्यते तर काय होईल? काय काय? देवदत्ताच्या द्वारे हा होण्याची इच्छा केली जाते. बरोबर आहे. देवदत्ताकडून होण्याची इच्छा केली जाते. कळलं की नाही? देवदत्ताकडून होण्याची इच्छा केली जाते. लक्षात आलं? चला झालं ना. आता लट. आता लटच्या नंतर लीट. कारण एकच रूप तयार होणार आहे. आणि आता लीट मध्ये काही अवघड नाही. अनेकाच धातू आहे. आम वगैरे येणार. क्रू येणार. रूप बनणार काय? बुभुषां चक्रे. बुभुषां चक्रे. प्रथम पुरुष एक वचन काय? बुभुषां चक्रे. त्याचप्रमाणे बुभुषाम बभुवे. बुभुषा मासे. मास नाही मासे आत्मनेपद. लगे की नाही? धातू अनेकाच आहे ना. कास्यने काशो आम वक्तव्य आदीने आम होणार वगैरे वगैरे. ठीक. चला लुट मध्ये काय होणार लिहा थोडं. बुभूष अधिक तास अधिक त. बुभूष अधिक तास अधिक सूत्र येणार. स्य सिच सियुट तासीषु भाव कर्मणोरुपदेशे झन ग्रहदृशाम चिन्वदिच्च. चिन्वद भाव और इट. स्थिती काय होईल? बुभूष अधिक इतास अधिक त. बरोबर. अतो लोप. शकारोत्तरवर्ती आकाराचा लोप. लुट प्रथम से डार और रस डा. डाचा राहतो आ.
डित्व सामर्थ्यात अवस्य पीठेर लोप. स्थिती काय झाली? भूष अधिक इत अधिक आ. भूभूष अधिक इत अधिक आ जोडून द्या. बुभूषिता झालं होत तयार. झालं ना? काय रूप बनलं? बुभूषिता. आणि ही सूत्र विकल्पाने काम करत असे अशी चीड इत्यादी. समजा ते सूत्र नाही लागलं, स्थिती काय राहील? बुभूषतास्त. मग आर धातुक सेडवाला रे हे इडागम. आर धातुक सेडवाला रे सूत्राने. अतो लोप. शकारोत्तरवर्ती अचा लोप. बुभुष अधिक इतास अधिक त. तच्या जागी डा. आहे की नाही? लुट प्रथम डारवरस डित्व सामर्थ्यात अवश्य पीठेर लोप. स्थिती होईल काय? बुभुष इत आ जोडून द्या. बुभूषिता. रूप सारखंच बनलं. प्रक्रिया बदल आहे पण रूपात काही बदल नाहीये. काय रूप बनलं? बुभूषिता. बरोबर जी. चला लुट नंतर लुट मध्ये लुट रूप बनेल बुभूषिष्यते. काय जी? बुभूषिष्यते. अतो लोप. आहे की नाही? लोट बुभूष्यताम. बुभूष्यताम. लंग अबुभूष्यत. अबुभूष्यत. ठीक आहे. विधिलिंग बुभुष्येत. आशीर्लिंग बुभूषिशिष्ट. बुभूषिशिष्ट. लुंग अबुभूषी. अबुभूषी. बरोबर. लुंग अबुभूषिष्यत. अबुभूषिष्यत. झालं जी. चला पुस्तकात रूप दिले बघा. काय दिले बघा? सापडला ग्रुप कुठे आहे? कुठे आहे? 149 वर वरून तिसरी ओळ. शेवटचं दुसरं रूप बुभुष्यते. झालं की नाही? आणि मागचे जे निजंताचे आहेत आहे की नाही? भाव्यते भावयान चक्रे भावयाम बभुये भावयामास. हे जे मागचे वरचे ना हे सारे निजंत आहे. निजंताचे आहे ना. आणि हे कसं आहे? सन्नंताचं. तर बुभुष्यते बुभुषान चक्रे. बुभूषिता हे लुटचं आहे सन्नंताचं. बुभूषिष्यते लुटचं आहे की नाही? झाले संपले. आता पुढे बुभूयते जे रूप आहे ना ते यगंत कर्मणी रूप आहे. बरोबर आहे की नाही? त्याचा विचार आपण आता उद्या करू. यंगंत यंगलूकचा विचार उद्या होईल. ठीक आहे. चला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. शंकरं शंकराचार्यं केशवम् आचार्यं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः.